क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं जाईल. त्यानंतर कॅमेरामॅनच्या माध्यमातून आपण फलंदाजांची ग्रँड एंट्री करणार आहोत. ग्रँड फिनाले म्हटल्यानंतर भरपूर दिवसांची आठवण येत आहे. सर्वात पहिला दिवस जर आठवत असेल ना उत्सवजी, 25 जून 1983 पहिला विश्वकरंडक भारताने आपल्या नावावरती केला. आता ग्रँड फिनाले म्हटल्यावरती तो दिवस आठवतोच. त्यानंतर 24 सप्टेंबर 2007 आणखीन एक आकर्षण बाकी आहे. अंतिम सामना समाप्त झाल्यानंतर अनदर सरप्राईज DNCC च्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. क्या बात आहे. एकापेक्षा एक सरप्राइजेस. बॉलिवूडवाले त्यांच्याकडे लिरिक्स संपतील, त्यांच्याकडचे सर्व हिरो संपतील, डायलॉग संपतील, सॉन्ग संपतील, परंतु DNCC चे सरप्राईज संपणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि जसा अंतिम सामना संपेल आणखीन एक सरप्राईज समोर येणार आहे. चला, पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचलाय. सातपट्टी संघाला विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, त्यानंतरच काउंटिंग होईल. मोमेंट ऑफ द मैच के लिए आकर्षक गिफ्ट हैम्पर थोड़ी देर में ऑन स्क्रीन. 3, 2, 1, हियर वी गो. खूप सुंदर एंट्री आपण पाहू शकलात आणि ऍक्शन रिप्ले अनुभवायला मिळेल उत्सव मिश्रा यांच्या माध्यमातून. कशा पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी ग्रँड एंट्री केलेले आहे. एका बाजूने या स्पर्धेचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच विशाल तरे आणि त्याच्या साथीने मिस्टर तेजस. दोन्हीही फलंदाज अगदी एखाद्या हिरो प्रमाणे त्यांची एंट्री, सुपरस्टार क्रिकेटर प्रमाणे त्यांची एंट्री झालाय मुख्य प्रांगणामध्ये, स्मरांगणामध्ये. ग्रँड फिनाले तर आपण चर्चा करत होतो उत्सवजी. ग्रँड फिनाले जेव्हा सुरू होते तेव्हा वेगवेगळे दिवस आठवतात. 24 सप्टेंबर 2007 कुणालाही वाटलं नव्हतं की भारतीय संघ विजयी होईल, परंतु धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका देशामध्ये भारताने इतिहास रचला. आता ग्रँड फिनाले म्हटला की 2 एप्रिल 2011 देखील आठवतो. काउंट डाऊन स्टार्ट झालंय. 3, 2, 1. एकदा ग्रँड फिनाले साठी जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. अंतिम सामन्याला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवरती सिंगल परिपूर्ण केली जाते आणि उत्सवजी अंतिम सामना म्हटला की 2 एप्रिल 2011 देखील आठवतो. नवन कुलसेकराचा तो चेंडू होता आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनीचा तो षटकार. इंडिया लिफ्ट्स द वर्ल्ड कप आफ्टर 28 इयर्स हे शब्द होते रवी शास्त्री यांचे. तशाच प्रकारचा एक ग्रँड फिनाले येथे देखील सुरू झालाय. ग्रँड फिनाले म्हटलं की 2024चा कॅलेंडर इयर देखील आठवतं, जिथे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आणखीन एक विश्वकरंडक आपल्या नावावरती केला आणि सद्यस्थितीमध्ये तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेचा ग्रँड फिनाले इन ऍक्शन आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जर आपण पाहिलं तर हर्षल
हा खेळाडू खूप कमी असतो प्रॅक्टिसमध्ये, तितकासा सराव करत नाही, परंतु क्रिकेटिंग ब्रेन जो आहे हर्षलचा तो खूप शार्प आहे. आणि सद्यस्थितीमध्ये आपण ती गोलंदाजी पाहू देखील शकतात. बघा, दोन्हीही संघ समुद्र किनाऱ्याशी फार जवळचा संबंध ठेवणार आहेत. समुद्र जितका खोल आणि सखोल आहे ना, तितकेच दोन्ही संघ देखील खोल आणि सखोल असतात. त्यांचा क्रिकेटचा जो खेळ आहे तो फार अभूतपूर्व आहे. आणि म्हणून या मॅचमध्ये एक वेगळी मजा बघायला मिळेल. गट्सी प्लेयर आहेत दोन्ही संघांमध्ये, हार म्हणायला तयार नाही. खऱ्या अर्थाने बघा, हर्षलचा उल्लेख जर आपण केला ना, उत्तम खलाशी, बोटीमध्ये एक तांडेलची भूमिका तो अदा करतोय. आणि साधं सोपं काम नाहीये, त्यासाठी फार दिलेर असावं लागतं. जिगरचा खेळ आहे. आणि तो गोलंदाज सध्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. बघा, केवळ आणि केवळ 5च धावा दिलेल्या आहेत. प्रॅक्टिस जास्त नाही आहे, परंतु क्रिकेटिंग ब्रेन कमालीच आहे हर्षलचा. ज्या वेळेला ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर त्याला यूज केलं जातं, तो सॉलिड प्रशिक्षण देतो बाहेरून देखील की कुठे चुका होत आहेत. आणि म्हणून हर्षलचं कौतुक हे व्हायलाच हवं. त्याने पहिलं षटक हाताळलंय, केवळ 5 धावा दिलेल्या आहेत. आता तो यष्टांच्या मागे आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. गोलंदाज सुसज्ज आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. बघा, मुरबे टीमने शर्ते शेवटी पुढच्याला ठेच तर मागचा शहाणा. आता हार्दिकला पाठवलंच नाही. कारण जणू काही सासू सुनेचं ते भांडण होतं. सुपरस्टार बॅटर आहे हार्दिक, जितका ताकदवर विशाल आहे ना, तेवढ्या क्षमतेचा हार्दिक देखील आहे. परंतु प्रत्येक वेळेला रनआउट आता कुठेतरी जोडीमध्ये चेंज केलाय. आणि हा एक चांगला डिसिजन आहे टीमचा. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. आदित्य आलेला आहेत बॉलिंग ट्रॅकवर. ऑन ड्राईव्हचा फटका, तिथे सुंदर क्षेत्र रक्षण झालंय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. बिझी क्रिकेटर आपली विकेट देणार नाहीये. पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत नाबाद जिंदाबाद हा एकच नारा असतो. विशाल तरे यांचा संपूर्ण स्पर्धेअंतर्गत तो बोल बाला राहिलेला आहे. 6 धावा फलकावर. षटक क्रमांक 2 आहे विद्यमान स्थितीमध्ये. स्वर्गीय अविनाश स्मृती चषक आदरणीय चंदन महेंद्र प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाने शृंगारलेली ही स्पर्धा आहे. ऑफ साइडला येते मात्र क्षेत्ररक्षण खराब झालं. चेंडू सीमा रेषा पार. चौका. रेतीवाला नको बोटीवाला बरा. हर्षू बरोबर आहे ना. आणि त्यातही जर सातपाटी किंवा मुरब्याचं असेल तर अजून चांगलं आहे. माणुसकीचं माहेरघर असलेली 2 गावं आहेत, त्यांच्यामध्ये सध्या द्वंद्व सुरू आहे. आणि 10 धावा फलकावर. तेजसच्या बॅटमधून खूप चांगला फटका आपण पाहिलाय. या संपूर्ण स्पर्धेअंतर्गत तेजसने आपला प्रभाव सोडलेला आहे. प्रत्येक मॅच मध्ये येऊन चांगली बॅटिंग केलंय मुरबे टीम करिता. यावेळेस पुन्हा एकदा गॅपला शोधलाय. चेंडू सीमा पार. चौकार. लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, माझी हाऊस पुरवाल का, कोणाकवा बोटीनं फिरवाल का. शाबास डीजे. आता कुठेतरी तू बरोबर गाणं लावलास. 2 चेंडू 2 चौकार. 14 धावा फलकावर आहेत. तेजसच्या बॅटमधून बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे 14 अंकावर जाऊन पोहोचलेला आहे.
बघा 3 चेंडूंमध्ये 3 चौकार आलेले आहेत आणि सद्यस्थितीमध्ये ज्यांना क्रिकेटच्या खेळासाठी नेहमीच मिळते सवड, क्रिकेटची आहे प्रचंड आवड आणि मुरबे संघाचे संघमालक नाव आहे जयेश गावड. सध्या घर बसल्या ते बघत असतील तेजसची फलंदाजी प्रचंड खुश असतील. 3 चेंडू 3 चौकार त्याने खेचलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग करतोय. ऑन साइडला एक्झिक्युशन आहे. पंच दर्शवत आहेत डिक्लेअर झोन. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेस कार्डवर प्रचंड वेगाने जाऊन विसावलेले आहे. 2-0. चुकी आहे आमच्या एका गुणलेखकाची आणि त्याने शेवटी करेक्शन केलंय. 19 झालेले आहेत. 19 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. दुसरं षटक महागडं ठरलंय. सध्या 19 धावा झालेल्या आहेत. हर्षू 19 डिसेंबर 1974 रिकी पॉन्टिंगचा जन्मदिवस आहे. सॉलिड कॅप्टन होता ऑस्ट्रेलिया संघाचा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे सातपाडी संघाकरिता दिवेश आणि मुरबे टीमकरिता रोनित आणि त्याच्या साथीने विशाल यांची कामगिरी पॉन्टिंगपेक्षा कमी नाही आहे. 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. तेजस भन्नाट फॉर्म मध्ये. आतापर्यंत तेजसच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण असे 3 चौकार आलेले आहेत. नरामताचा वापर आहे. चेंडूवरची करडी नजर. आय कोलॅबरेशन खूप स्ट्रॉंग बघायला मिळतं तेजसचं. पावलांचा देखील वापर कमालीचा आहे. बॉडी लँग्वेज फुल्ली पॉझिटिव्ह आणि सक्रिय पाहायला मिळते. 20 धावा झालेल्या आहेत. 20 रन्स विदाउट लॉस. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये हर्षलला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. दोन्हीही संघ पूर्णपणे समर्पित आहेत या मॅच मध्ये. 1 लाखाचं पारितोषिक आपल्या नावावरती करण्याकरिता 100% कमिटमेंट आणि ती सध्या मैदानामध्ये दिसून येते. काय प्रयत्न केलेले आहेत. आदित्य यांच्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने चेंडूला स्टॉप करण्यात आलं. एक क्षेत्ररक्षक या नात्याने आपली भूमिका तो उच्च श्रेणीय स्वरूपामध्ये दर्शवून देतोय. एक गोलंदाज म्हणून देखील कारगर त्याची भूमिका ठरली. सध्या ऑन स्क्रीन आपल्याला विशाल तरे पाहायला मिळत आहेत. संपूर्ण स्पर्धा गाजविणारा एक महान नायक, दिग्गज कलाकार सध्या आहे बॅटिंग स्टॅन्सवर. आणखीन एक सिंगल येते. यंदाच्या वर्षाचा प्रवास जर आपण उलगडला, चांगला फटका आहे. ज्या प्रवासामध्ये 5 मार्चच्या मैदानामध्ये धन्यवाद. चांगली लुटवलं आहे. 27 धावा. बघा यंदाच्या हंगामाची थोडीशी आपण चर्चा करूयात. 5 मार्चच्या मैदानामध्ये पॅराडाईजने बाजी मारली. त्यानंतर थवारपाड्यामध्ये तारापूरने बाजी मारली. त्यानंतर इनव्हिजिबलचा देखील जलवा राहिला TTS इनव्हिजिबलच्या मैदानामध्ये. त्यानंतर माच्छीपाड्यामध्ये सातपाडीचा जलवा राहिला. सरावलीच्या मैदानामध्ये क्या बात आहे, मुरबे टीम सरावलीचं मैदान गाजवलं. त्यानंतर इनव्हिजिबल मध्ये दीपक 11 या संघाने बाजी मारली. आणि आज कोण जिंकतंय याकडे सर्वांचंच लक्ष आहे. इम्पॅक्ट प्लेअर सेरूल या ठिकाणी अप्लाय केला जातोय. हर्षू, एक गोष्ट आपल्या निरीक्षणामध्ये येते की यंदाच्या हंगामामध्ये सातपाटी संघ भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय. ऑलरेडी एक टायटल त्याने आपल्या नावावरती केलंय, परंतु मुरबे टीमने देखील एक टायटल आपल्या नावावरती केलंय यंदाच्या या हंगामामध्ये. 2 अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील महाशक्ती आज एकमेकांच्या विरोधामध्ये आलेल्या आहेत.
27. पंच दर्शवित असताना वाईट नो, एका बाजूने वाईटचा इशारा आहे तो एका बाजूने नोचा. आणि आता परीक्षण निरीक्षण केलं जाईल. शहानिशा केल्यानंतर अंततः मात्र समीर दर्शवत असताना हा खराब चेंडू आहे. नो बॉल. खूप चांगल्या टोटलकडे वाटचाल सुरू झालंय. 29. यंदाच्या हंगामामध्ये एक एक टायटल प्रत्येकी आपल्या नावावरती केलेले दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळत आहेत. परंतु ह्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो अव्वल ठरेल, कारण या हंगामामध्ये 2 टायटल त्यांच्या नावावरती होतील. मुरबे आणि सातपडेच्या नावावरती ऑलरेडी एक एक टायटल आहे या हंगामामध्ये. आणि म्हणून हा सामना निर्णायक. विशालच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावा. सॉलिड बॅटिंग सुरू आहे. आतापर्यंत एकही गडी गारद झालेला नाहीये. पंचांना विनंती आहे समीरजी, आपण स्पीडअप करायचंय. जे त्याचं कारण आहे समीरजी, जे आपण सरप्राईज ठेवलंय ना त्याकरिता हा अंधार फार आवश्यक आहे. आणि म्हणून थोडीशी घाई करा. स्वीप करण्याचा प्रयत्न. हर्षून निर्णय खूप चांगला घेतला. हार्दिकला पाठवलं नाही. आणि आता जर आपण पाहिलं 36 धावा विदाउट लॉस, 36 विदाउट लॉस आहे. तेजस आणि विशाल. यावेळेस फटका चांगला आहे. आणखीन एक दणदणीत सणसणीत खणखणीत चौकार. विशाल तरे ऑन फायर. चाळीस धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. ह्या गाण्याचा उल्लेख मी पहिल्याच दिवशी केला होता. रडू नको बाळा. आज मुरबेकर आणि सातपाटेकर देखील तेच सांगतात. रडू नको बाळा, तुला बोईसरला नेते. बोईसरला नेते 1 लाख रुपये जिंकून देते. रडू नको, रडू नको. दोन्ही संघ हेच सांगतायत. सद्यस्थितीमध्ये खूप चांगली फलंदाजी. 40 धावा झालेल्या आहेत. अगदी ट्रेडमार्क आपला दाखवलाय. आणि सातत्याचं दुसरं नाव काय असेल ना तर ते विशाल तरेच आहे. प्रत्येक सामन्यामध्ये खेळलाय. दंतकथेमध्ये आतापर्यंत 3 वेळा प्लेअर ऑफ द मॅच देखील. आणि त्या 3 प्लेअर ऑफ द मॅच समवेत आता 4थ्या प्लेअर ऑफ द मॅच कडे तो वाटचाल करू लागलाय जणू काही. आणि बघा दंतकथेमध्ये एक मिडास राजा होता. तो ज्या गोष्टीला हात लावायचा त्या गोष्टीचं सोनं व्हायचं. तसा हा विशाल आहे. आई वडिलांनी नाव देखील खूपच सुंदर ठेवलंय. जसा विराट कोहली प्रमाणे खेळतो तसा हा विशाल आहे. नावाप्रमाणे त्याचं कर्तृत्व देखील महाविशाल आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर तब्बल ॲक्युरेट 4/0. 40 धावा परिपूर्ण. यस डीज आहे. एवर ट्राइड लिट्टी विद चिकन हंडी? तो बोईसर में अब आपको फाइनली मिलने वाला है लिट्टी विद चिकन और मटन हंडी कुक्ड इन बिहारी स्टाइल. एंड अब यहाँ पर खाने की शुरुआत होगी इस कॉम्प्लीमेंट्री शॉट से. ऑल्सो यहाँ का मेन्यू भी अपग्रेड हुआ है जिसमें आपको मिलेगा देसी चाइनीज स्टार्टर्स, कस्टर्ड कैरेमल, मॉकटेल्स, पनीर हंडी, कोल्ड कॉफी एंड मेनी मोर. तो मैं बात कर रही हूँ सेठ चंपारण की, जो लोकेटेड है बोईसर सिडको बाईपास रोड पर नेक्स्ट टू आनंदी गोपाल स्कूल. स्टार्टर्स में यू कैन ट्राई पनीर चिली, चिकन चिली एंड मंचूरियन लोडेड विद एक्सोटिक वेजिटेबल. यहाँ सारी डिशेस बिहारी स्टाइल में बनाई जाती है विथ यूनिक मसाले दैट यू लव द एवरी डिश ऑफ इट. चिकन का टेस्ट इज वेरी ज्यूसी एंड क्रिस्पी एंड आई मस्ट से दैट ये प्लेस अब आप सबका फेवरेट होने वाला है. द लिट्टी विथ चिकन हंडी एंड कस्टर्ड कैरेमल इज अ मस्ट ट्राई हियर. तो देर किस बात की, डू विजिट इफ यू आर अ हंडी लवर. बाकी मोर डिटेल्स इन द कैप्शन. बाय बाय. सेठ चंपारण, सेठ चंपारण, सेठ चंपारण, क्या है ये सेठ चंपारण? तो आ गया हूँ आप
42 अंकावरती पहिला झटका लागलेला आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे विशाल करिता. या ग्रँड फिनाले मध्ये देखील एक रिस्पॉन्सिबल नॉक खेळून तो पॅव्हेलियनच्या दिशेने परतू लागलाय. महत्वपूर्ण योगदान राहिलं विशाल तरे यांचं ग्रँड फिनाले मध्ये. 15+ स्कोर त्यांनी देखील अदा केला. तेजस यांची खूप चांगली साथ आणि सोबत देण्यामध्ये सुयशस्वी ठरलाय. आता विशालची जागा भरून काढण्याकरिता हार्दिक मेहर आलेले आहेत. बघूया 2024च्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये विराट कोहली फ्लॉप ठरला, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. तसं काहीसं हार्दिक मेहर करेल का हे आपण बघूयात या ग्रँड फिनालेमध्ये. स्मॅश केलं होतं ऑन साइडला. टॅपचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची सांगता झालेल्या आहे. खूप चांगली टोटल फलकावरती पाहायला मिळते, परंतु साई गणेश सातपटे टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे दिवेश आहे आणि त्याचा फॉर्म हा उल्लेखनीय राहिलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. टॉस जिंकल्यानंतर जाणून बुजून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या मागे काही ना काही गेम प्लॅन तर असणार. दिवेश कधीही पत्ते उलगडत नाही, तो मैदानामध्येच प्रत्येक गोष्ट दाखवून देतो. अधिकृत स्वरूपामध्ये षटकांची संख्या जर आपण पाहिली तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत. पाच षटकांचा खेळ परिपूर्ण स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय आणि 44 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. खूप चांगले रेकॉर्ड्स दोन्ही देखील संघांचे आहेत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, ओव्हरआर्म क्रिकेट असो, मुरबे आणि सातपाटी या दोन महाशक्ती आहेत आणि महाशक्ती उगाच नाही तर प्रत्येक वर्षामध्ये आपल्या खेळामध्ये त्यांनी सातत्य दाखवलेलं आहे. कारण क्रिकेट हा खूप मोठा लेवलर आहे जिथे तुम्हाला दररोज उठून प्रत्येक चेंडूवर नवीन संघर्ष करावा लागतो, तेव्हा कुठेतरी तुमचं जाऊन अस्तित्व बनत असतं. असं नाही की एक विजय मिळवला म्हणून सर्व काही झालं. वर्षानुवर्ष तुम्हाला कामगिरीमध्ये नव्याने प्रयत्न करावे लागतात, सृजनशील उत्क्रांती घडवून आणावी लागते, तेव्हा कुठेतरी जाऊन क्रिकेटमध्ये तुमचं आणि तुमच्या गावाचं संघाचं नाव होत असतं. महेश आलेले आहेत 6व्या षटकामध्ये. लेग ब्रेकचा प्रयत्न होता, पंच अश्रफ यांचा इशारा आहे. वाईड बॉल आणि येथून जर आपण पाहिलं तर अतिरिक्त स्वरूपातील धावा फलकामध्ये समाविष्ट केल्या जात आहेत. चला अंततः पंचांच्या माध्यमातून ते हिट विकेट करिता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघूया काय निर्णय येतोय. डिसिजन इज पेंडिंग नाव. It's OUT. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये पंचांनी फलंदाजाला बाद करार दिलेला आहे. चला थोडंसं स्पीडअप करून घ्या या खेळाला, कारण जे सरप्राईज आहे ते जर यशस्वी स्वरूपामध्ये साकारायचं असेल
पंच धावा दर्शवा. 2 धावा. चला गुणलेखकांच्या माहितीकरिता धावांची संख्या देखील परिपूर्ण स्वरूपामध्ये दर्शवली जाते. ओ चांगला चांगला टर्न आहे. खूप सुंदर पद्धतीने हा चेंडू मात्र रिलीज होतोय महेशच्या माध्यमातून. आता सन्मान देण्यास भाग पडलं. महेश लेग ब्रेकचा किंग आहे. सातत्यपूर्ण रीतीने एकाच टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि यश देखील प्राप्त करतोय या 6व्या षटकामध्ये. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये जी भूमिका महेशकडे सोपवण्यात आली त्यामध्ये तो यशस्वी ठरलाय आणि या टप्प्यावरती खूप चांगलं नियंत्रण पुन्हा एकदा दाखवून दिलंय. तेजसने देखील रिस्पेक्ट दिलाय. धावसंख्या खूपच चांगल्या दिशेने वाटचाल करू लागलेल्या आहे. काय क्षेत्ररक्षण आहे. साई गणेश सातपाटी टीमच्या माध्यमातून तुम्ही एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक एक्झिक्यूट करा. त्यानंतर मिड विकेटला निवडा. तुम्ही स्क्वेअर लेगला निवडा. चौकार जाणं फारच कठीण आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला हेच दर्शविलं जातं. पुन्हा एकदा सन्मान दिलाय परंतु धावचित करण्याच्या टेम्पटेशन मध्ये चेंडू हातामध्ये कॅरी नाही करू शकले महेश. इथून जर आपण पाहिलं तर आणखीन एक सिंगल येते. 6व्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. सध्या ध्रुव आहेत फलंदाजी मार्कवर. ते फटका बसलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. ध्रुवच्या खेळीस पूर्णविराम. धन्यवाद. चला स्पीडअप करा. जर सरप्राईजचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर जास्त वेळ स्पेंड करू नका. षटक क्रमांक 6 मधील अधिकृत चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत आतापर्यंत 5 चेंडू पाच चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. $49 49 धावा सध्या स्थितीमध्ये प्रोग्रेस कार्ड वरती परिपूर्ण आहेत. जर सूर्योदय झाला तर उत्सव सरप्राईज आपण एक्सपिरियन्स करू शकणार नाही आहोत. अंचुमेर आलेले आहेत 40+ लेजेंडरी प्लेयर. आणि इथून जर आपण पाहिलं तर कमालीचं प्रदर्शन महेश. क्या बात आहे. अतिशय दर्जेदार स्वरूपामध्ये बघा. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ऍक्शन रिप्ले बघण्यासारखा आहे. जिथे महेशचे प्रयत्न नरमाताने सजवलेला हा फटका आणि स्वतःच्या हातामध्ये चेंडूला विसावत असताना थेट यष्टांचा वेध घेतलाय. समर्पक असं उदाहरण. अगदीच सर्वतोपरी समर्पणाचं येथे महेशच्या माध्यमातून ग्रेट एफर्ट. अगदी लावण्यखणी स्वरूपातील प्रदर्शन आपल्याला अनुभवायला मिळतं. साई गणेश सातपाडी टीमच्या माध्यमातून 49 धावा झालेल्या आहेत. आता शेवटच्या षटकाला होते सुरुवात.
आदरणीय सन्माननीय धीरजजी गावड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत मुख्य क्रीडा मंचावर. स्वर्गीय अविनाश स्मृती चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय दिनेश मलपे सर, ठाणे जिल्हा समाजसेवक सरांना विनंती आहे आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय दिनेशजी मलपे साहेब प्लीज या, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय अविनाश स्मृती चषक DNCC ट्रॉफी 2026 मध्ये ठाणे जिल्हा समाजसेवक आदरणीय दिनेशजी मलपे सर आपण यावं आणि मुख्य क्रीडा मंचावरती स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मुख्य क्रीडा मंचावर ठाणे जिल्ह्यातील थोर समाजसेवक आदरणीय दिनेशजी मलपे सरांचं आम्ही स्वागत करीत आहोत. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती या ठिकाणी जोपासली जाते. स्वागत आहे मुख्य क्रीडा मंचावरती. आदरणीय सन्माननीय जयेशजी गावड, आपणास विनंती आहे आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. यश फाउंडेशन संघर्ष मोरबे संघाचे संघमालक साहेब या प्लीज. आपलं मनापासून अंतःकरणापासून स्वागत आहे. आपण मुख्य क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं ही विनंती. सध्या ग्रँड फिनालेचा थरार सुरू आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलंय. धैर्याच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये धारदार गोलंदाजी सध्या तुम्हाला हा आमचा VIP डायस दाखवला जातोय, जिथे आदरणीय चंदन महेंद्र प्रताप सिंग साहेब आहेत. वसई विरार बाईंदर विभाग मंत्री, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि त्यांच्या साथीने आदरणीय दिनेशजी मलपे सरांना आपण पाहतोय. ठाणे जिल्ह्यातील थोर समाजसेवक, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, सर्वांचं अंतःकरणापासून आम्ही स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या वतीने. व्यासपीठ अक्षरशः प्रफुल्लित झालाय सकाळच्या या सत्रामध्ये. शेवटचं षटक काय हाताळलंय. अवघ्या 3 धावा खर्च केलेल्या आहेत धैर्याने. यावेळेस देखील खूप सुंदर पद्धतीने हा चेंडू रिलीज केला जातोय. पहिल्या सत्राचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय. धावांची टोटल जाऊन पोहोचते फलकावर 53. विजयासाठी 54 धावांचं लक्ष हे समोर राहिलेलं आहे. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण वळणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय दिनेशजी मलपे साहेब उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यातील एक थोर समाजसेवक सरांचा शुभ सन्मान करण्यासाठी मैं विनती करता हूँ आदरणीय सन्माननीय चंदन महेंद्र प्रताप सिंह सर, आप अपने कर कमलों से सर को सम्मानित करें. एक दर्जेदार व्यक्तिमत्व सध्या VIP डायसवर आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना ठाणे विभाग प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे एकनिष्ठ निकटवर्तीय, महाराष्ट्र बांधकाम माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष आदरणीय दिनेश मलपे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, वसई विरार बाईंदर विभाग मंत्री, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदरणीय चंदन महेंद्र प्रताप सिंग सरांच्या शुभ हस्ते आदरणीय दिनेशजी मलपे साहेब, शिवसेना ठाणे विभाग प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे एकनिष्ठ निकटवर्तीय महोदय, महाराष्ट्र बांधकाम माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष आदरणीय दिनेशजी मलपे सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत या मुख्य क्रीडा मंचावर. वेलकम सर.
यानंतर पुढील स्वागत मूर्ती आदरणीय धीरज गावड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. चंदन सिंग सर आपण आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उपदार शॉल स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं स्मरण म्हणून सन्मान चिन्ह देऊन एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. आदरणीय धीरजजी गावड सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय कार्यकर्ते सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मुख्य क्रीडा मंचावर या स्पर्धेच्या माध्यमातून दिनेशजी मलपे यांचं अमूल्य असं मनोगत आपण ऐकणार आहोत. यस सर. हॅलो. चंदन महेंद्र प्रताप सिंग यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, या ठिकाणी क्रीडा सांस्कृतिक आणि या जिल्ह्याचं पावित्र्य राखले जाते. आणि माझे मित्र जयेश गावड असतील, धीरज असेल आपल्या मनसेचा, आणि मला सांगितलं की इथे क्रीडा स्पर्धा चालू आहे आणि त्याच्या विनंतीला मान देऊन मी फक्त प्रेक्षक म्हणून आलो होतो की मला स्टेजवर यायचं नव्हतं. परंतु या ठिकाणी मला बोलवलं आणि महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही धर्मवीर आनंदगी साहेबांचे सैनिक आहोत. आणि मी फक्त ह्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आमचे मित्र उत्तमराव पिंपळे हे बंधू आहेत माझे आणि त्यांची माझी भेट झाली आणि मला खास करून आमचे धीरज भाऊ यांनी मला या ठिकाणी आणलं. मी खरं तर इथला पाहुणा नाही आहे, परंतु तरी पण आपण मला बोलून मला मान सन्मान दिला त्याबद्दल चंदन महेंद्र प्रताप सिंग यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि क्रीडा साहित्य शैक्षणिक ह्या उपक्रमामध्ये आपण खूप भरीव कामगिरी करा ह्या शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला या सगळे क्रीडा क्षेत्र आहे. आज आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या देशाभरामध्ये सचिन तेंडुलकर प्रत्येकाला व्हायचं असतं, सुनील गावस्कर प्रत्येकाला व्हायचं असतं आणि तुमच्याच माध्यमातून असे क्रीडाप्रेमी आपले निर्माण होतात. ही शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि चंदन महेंद्र प्रताप सिंग असल्यामुळे जय उत्तर प्रदेश. धन्यवाद. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या मनोगताकरिता. सरांचे पुनश्च एकदा मनापासून आभार. आदरणीय दिनेशजी मलपे साहेब आणि आदरणीय धीरजजी गावड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सक्रिय कार्यकर्ते सद्यस्थितीमध्ये आमच्या VIP डॅशवर ते आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. समीर सर, अभी जितना फास्ट कर सके उतना फास्ट करना है क्योंकि सरप्राइज अधूरा ना रह जाए. बॉलर तयार मिस्टर रोनित. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने काय फटका खेळलाय. वेलकम बॅक. देरेच्या बॅट मधून चौकार आलाय. स्वर्गीय अविनाश स्मृती चषक DNCC ट्रॉफी 2026 हे अंतिम सत्र सुरू आहे. दोन संघांमध्ये सुरू असलेली ही कडवी लढत हा खूप मोठा मोमेंट होता मॅच मधला. खरं तर दिवेश पाटील सर्वाधिक महत्वपूर्ण मोहरा आहे जर आपण विचार केला साई गणेश सातपाटे टीमचा.
आणि त्याची विकेट जर आली असती तर होत्याचं नव्हतं होऊन बसलं असतं. धावांची टोटल जाऊन पोहोचलेले आहे फलकावरती 5 या अंकावर. टार्गेट सेट करण्यात आलंय 54 धावांचं निर्धारित स्वरूपातील 7 षटकांमध्ये. ग्रँड फिनालेचा थरार सद्यस्थितीमध्ये आपण अनुभवतोय. डेलिकेट टच करण्यात आलेला आहे. रोनित पुढे सरसावलाय तत्पूर्वी सिंगल येते. 54 धावांच्या प्रत्युत्तरादाखल साई गणेश सातपडे संघ कशा रीतीने खेळणारे बघण्यासारखं आहे. दिवेश पाटील सद्यस्थितीमध्ये आहेत स्ट्राईकवर. काय प्लेसमेंट आहे. सिंगल करिता प्रॉपर एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 7 धावा सद्यस्थितीमध्ये फलकावरती सजलेल्या आहेत. 7 जुलै 1981 हा जन्मदिवस आहे महेंद्रसिंग धोनी या महान कर्णधाराचा, ज्याने भारतीय संघाला 2 वेळा विश्वकरंडक मिळवून दिला. 24 सप्टेंबर 2007 आणि 2 एप्रिल 2011. परंतु आज DNCC अर्थातच स्वर्गीय अविनाश स्मृती चषक 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये कोणता संघ आणि कोणता कर्णधार आपल्या संघाला अगदी पहिल्या क्रमांकाचं चमचमणारा करंडक नावे करून देईल हे अजून अनुत्तरित आहे. आणि समवेत या 4 आकर्षक स्वरूपातील बायसिकल्स. कॅमेरामॅन या एकदा आपण पुन्हा एकदा वळूयात या सायकल्सकडे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि प्लेअर ऑफ दिस सिरीज करिता आकर्षक स्वरूपातील 4 बायसिकल न भूतो न भविष्यती पालघर जिल्हा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा करून दाखवलंय DNCC ग्रुपने. हा क्लास आहे, ही गुणवत्ता आहे स्वर्गीय अविनाश स्मृती चषकाची. सध्या खूप चांगला फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतो. आदरणीय चंदन महेंद्र प्रताप सिंग या स्पर्धेचा सर्वात मोठा आत्मा, शिल्पकार, संयोजक, DNCC ग्रुपची आन बार आणि शान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण वसई विरार भाईंदर परिसराचे विभाग मंत्री आहेत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून. आणि त्यांचा खूप सुंदर कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये हलचल. सलामीवीर दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. प्लेअर ऑफ द मॅचच्या आकर्षक टी शर्ट त्यांच्या शिरावरती सजलेल्या आहेत. ज्या पद्धतीने दिवेश पाटील यांनी आपला अवॉर्ड डेडिकेट केला धैर्यला आणि धैर्याने देखील सांगितलं की माझा रोल मॉडेल म्हणूनच मी दिवेश पाटीलकडे पाहतोय. जबरदस्त प्रदर्शन खूप कमी वयामध्ये. केवळ 17 वर्षाचा खेळाडू आहे परंतु ज्या रीतीने अष्टपैलू प्रदर्शन करतोय ते उल्लेखनीय आहे. धैर्य हे नाव पालघर जिल्हा क्रिकेटच्या आता नकाशावरती येऊ लागलंय केवळ 17 वर्षांमध्येच. बॉलर तयार धृतेश. फटका चांगला आहे परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये निघून जातो. डिक्लेअर झोन सिंगल त्या ठिकाणी ऍड केली जाते. 10 धावा फलकावरती परिपूर्ण. नक्की कोणता संघ आपल्या नावावरती तब्बल 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक करणार. येणारे 6 ते 7 षटक भरपूर काही ठरवणार आहेत. दोन्हीही समुद्राशी निगडीत संघ आपल्याला पाहायला मिळतात. सतपाडे आणि मोरबे येथे मात्र चुकीचं स्ट्रोक सिलेक्शन. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. धैर्याच्या खेळीचा अंत. कोण मला लगीन करावं पाहिजे, त्याची मला नवरा पाहिजे. 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 वेलकम बॅक. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून बोईसर मधून आम्ही आपल्याशी जोडले गेलेलो आहोत. सर्व रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं पुनश्च एकदा शब्दफुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत आहे. DNCC ट्रॉफी या स्पर्धेअंतर्गत. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर या स्पर्धेला ऑलमोस्ट 21,000 प्रेक्षकांनी प्रेम दिलंय परंतु ही संख्या प्रचंड वाढणार आहे.
फायनल मॅच नंतर आणखीन एक सरप्राईज आहे आणि सध्या कृष्णा भैया त्या तयारीमध्ये रुजू झाल्यात. जसा अंतिम महाविजेता समोर येईल त्यानंतर ते सरप्राईज खुलं केले जाईल. बघा एंट्री दाखवली जात आहे. अशा प्रकारची दृश्य आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये पाहिली होती याआधी, परंतु आता बोईसर विभागामध्ये देखील ती दृश्य आपण अनुभवू शकतायत. कारण आहे स्वर्गीय अविनाश स्मृती चषक. अतिशय ग्रँड आयोजन आणि नियोजन आहे. ब्रँडेड ही स्पर्धा आहे. दोन्ही फलंदाजांची एंट्री तुम्ही बघा. एका बाजूने दिवेश पाटील आणि त्याच्या साथीने धैर्य. अगदी रोषणाईमध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाईमध्ये दोन्हीही फलंदाजांचं शुभागमन मुख्य क्रीडांगणाच्या स्मरांगणाच्या मध्ये आपण पाहू शकलात. काय आयोजन आणि नियोजन केलं या स्पर्धेचं. संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आहे आणि व्ह्यूअरशिप देखील आता मात्र उच्चांक गाठू लागलाय. मोठमोठ्या ओव्हरआर्म स्पर्धांना जितकी व्ह्यूअरशिप मिळत नाही तितकी व्ह्यूअरशिप DNCC ट्रॉफीला मिळालंय. कारण गुणवत्ता त्या स्तरावरची आहे. या स्पर्धेची 11 धावा आहेत फलकावर. विजयासाठी अजून देखील 43 धावांची निकड आहे. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 30 चेंडू 43 धावा. बॉलर तयार अनिश. सिंगल त्या ठिकाणी मिळते फलंदाजांना. सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर हा सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघ खूप चांगल्या प्रकारे हावी ठरू शकतायत एकमेकांवर. कारण 29-42 असं इक्वेशन सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळतं. दिवेशच्या माध्यमातून सजवलेला फटका. येस नो हा ना तू मैं. बराच काही केला की तुला रंगलात येत आहे, परंतु अंततः हा पक्षी घरट्यामध्ये सुरक्षितरित्या परतला गेलाय. दिवेश पाटील भरपूर हेजिटेट झाले होते. धाव घेऊ की नको घेऊ. डबल माइंड सेट मध्ये द्विधा मनस्थितीमध्ये बघायला मिळालंय. परंतु नाबादात 28 चेंडू आणि 42 धावा असं दर्जेदार समीकरण क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे फलंदाजी करणारा संघ. साई गणेश सातपाटी. ग्रँड फिनालेचं महानाट्य सुरू आहे स्वर्गीय अविनाश स्मृती चषकामध्ये. क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटची धुमश्चक्री, क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम. लाख मोलाची स्पर्धा. काय चेंडू होता अनिशच्या माध्यमातून. पूर्णपणे बीट झाले दिवेश. सिंगलचं एक्झिक्युशन त्या ठिकाणी होत आहे. बॅटवरती अक्षरशः किस करतोय. हे न संपणारी लव्ह स्टोरी. एक फलंदाज आणि त्याची बॅट. एक वेळ कोणत्याही युवाचं बघा ते बॅटला कशा पद्धतीने तो किस करतोय. गर्लफ्रेंड सोडून गेली ना तरी जास्त दुःख होत नाही. ती देखील हार्ट ब्रेक करू शकत नाही, परंतु जेव्हा बॅट तुटते ना एखाद्या फलंदाजाची त्याच्यानंतर त्याला जे दुःख होतं रात्रभर झोप लागत नाही. देवेश पाटील तेच दर्शवतात. या मॅचमध्ये भरपूर गोष्टी फलंदाजीवरती अवलंबून आहेत. चला आता त्या ठिकाणी अपील केलं जात आहे. पंच शहानिशा करतील. नक्की काय निर्णय दिला जातोय ते बघूयात. पंच आपला जो काही निर्णय असेल तो कळवा. सब और मेरे विनम्र फेवरेट विनंती है। सेठ चंपारण. अभी ग्रैंड ओपनिंग हुई है. तो आपको यहाँ देखने मिलेगा बिहार के मोस्ट फेमस डिशेस, जो कि सारे डिशेस हंडी में कुक्ड होंगे. जस्ट लाइक चिकन हंडी, पनीर हंडी, मटन हंडी एंड देसी जायका हंडी और भी बहुत कुछ. पंच आपला निर्णय द्या आणि खेळाडू वर्ग लक्षात असू द्या. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम जो गणला जातो क्रिकेटच्या या क्षितिज वलयावर. आणि म्हणून मी वारंवार उल्लेख करतोय की पंच आपण आपला निर्णय द्या.
एवर ट्राइड लिट्टी विद चिकन हंडी? तो बोईसर में अब आपको फाइनली मिलने वाला है लिट्टी विद चिकन और मटन हंडी कुक्ड इन बिहारी स्टाइल। एंड अब यहाँ पर खाने की शुरुआत समीर जी, होगी आपण आपला निर्णय complimentary कळवा shot से। और आणि जो लगेचच यहाँ पर सामन्याला menu सुरुवात में करा। available खेळाडू है, वर्ग आपको मिलेगा देसी बघा, Chinese क्रिकेटच्या starters, विश्वामध्ये custard पंचांचा caramel, निर्णय हा mocktails, सर्वस्वी अंतिम पनीर असतो हंडी, आणि म्हणून आम्ही coffee समर्थ and यांना menu board। वारंवार तो मैं उल्लेख बात कर करतोय रही की आपण हूँ आपला सेठ निर्णय कळवा आणि चंपारण की, जो सामन्याला located सुरुवात है करा। बोईसर सिडको बाईपास रोड पर नेक्स्ट टू आनंदी गोपाल स्कूल। स्टार्टर्स में यू कैन ट्राई पनीर चिली, चिकन चिली एंड मंचूरियन लोडेड विद एक्सोटिक वेजिटेबल्स। यहाँ सारी डिशेस बिहारी स्टाइल में बनाई जाती है विथ यूनिक मसाले दैट यू लव द एवरी डिश ऑफ इट। चिकन का टेस्ट इज वेरी जूसी एंड क्रिस्पी एंड आई मस्ट से दैट ये प्लेस अब आप सबका फेवरेट होने वाला है। द लिट्टी विद Welcome चिकन back. हंडी एंड कस्टर्ड कैरेमल इज अ मस्ट ट्राई हियर। तो देर किस बात की, डू विजिट इफ धावांची टोटल सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतो ॲक्युरेट स्टेट चंपारण स्थिरावलेल्या अवस्थेमध्ये गुणलेखक आम्हाला सूचित करतायत। 13 रन्स 13 धावा 26 चेंडू आणि 41 धावांची निकट सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। बॉलर तयार आणि षटकातील पुढील चेंडू घेऊन सुरेख सुरेख सिंगलला महत्व दिलंय। क्रिकेटमधील ही लाईफ लाईन आहे, प्राणवायू आहे, श्वास आहे। मुंबईची लाईफ लाईन लोकल आणि क्रिकेटमध्ये सिंगल डबलचं महत्व आहे, अगणित आहे। ते अदा करत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बॅटर इथून जबरदस्त क्षेत्ररक्षण विशाल तरे यांच्या माध्यमातून। इथून अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे। 24 चेंडूंचा खेळ शिल्लक 40 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये। प्रति षटक 10 ची सरासरी कायम राखायची आहे। आज गणतंत्र दिवस 26 जानेवारी, खऱ्या अर्थाने दुसऱ्या बाजूने 2026 देखील आपल्याला पाहायला मिळते। परंतु हर्षू, हा दिवस येण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थातच प्रज्ञा सूर्य यांनी ॲक्युरेट 28 ऑगस्ट 1947 मध्ये संविधानाचा पहिला मसुदा तयार केला। त्यावरती 2 वर्ष 18 महिने आणि 11 दिवस प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्यानंतर जेव्हा मान्यता मिळाली तेव्हा जो दिवस उजाळला तो आहे 26 जानेवारी 1950। आणि त्यानंतर लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य जे समोर आलं, अर्थातच गणराज्य, आणि तो असा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या 4 षटकांमध्ये 40 करायच्या आहेत 10च्या सरासरीने। साई गणेश सातपाटी या संघाला सुंदर फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतो। या जवानांमुळेच आपण घरामध्ये सुरक्षितरित्या घर बसल्या जीवनाचा आस्वाद घेऊ शकतोय। मी जो उल्लेख केला होता की खऱ्या अर्थाने दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता। नोटों में सिमट कर सोने से लिपट कर मरे है कई, मगर तिरंगे जैसा खूबसूरत कोई कफन नहीं होता। यावेळेस मात्र विशालच्या माध्यमातून मॅजिकल डिलिव्हरी, क्लीन बोल्डच्या माध्यमातून हर्षद बॅक टू द पॅव्हेलियन। वेलकम बॅक। नाखवा बोटीनं फिरवाल का, सगळे नाखवा सध्या बोईसरला आलेले आहेत आणि या मॅच मध्ये खेळतायत, कारण मुरबे आणि सातपाटी असा सामना सुरू आहे। स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडूला स्टॉप करण्यात आलाय। आता भावेश पटेल मैदानामध्ये आलेले आहेत। मिस्टर डिपेंडेबल या टोपण नावाने त्यांची ओळख आहे। भरपूर सामने खास करून ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सातपाटी संघाला जिंकवून देणारा एक दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख राहिलाय। ऑन स्ट्राईक दिवेश पाटील आहेत। 22 चेंडूंमध्ये 39 धावांची निकड या मॅच मध्ये। विशाल तरेचा पुढील बॉल, इथे देखील सिंगल ऍड करण्यात आलेले आहे। विचार जर आपण केला धावा चेस करत असताना दिवेश पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे, कारण त्याची बॅट प्रचंड बोलले या स्पर्धेमध्ये। कोणत्या गोलंदाजाला अटॅक करायचं आहे, कोणत्या गोलंदाजाच्या विरोधात डिफेन्स करायचं आहे, दिवेश पाटीलला ठाऊक आहे। गणिमी काव्य आखणारा हा क्रिकेटपटू
प्रत्येक मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर दिवेशने बॅटिंग घेतली होती, परंतु या फायनल मॅचमध्ये त्याने क्षेत्ररक्षण घेतलंय. काहीतरी विचार तर केलाच असेल आणि फलंदाजीमध्ये जर आपण विचार केला, जो चेंज मुरबे टीमने केला होता त्याचं यश त्यांना मिळालं. येथे चांगला फटका आहे दिवेश पाटीलच्या बॅट मधून, नेत्रलोचक स्वरूपामध्ये विस्मयकारक चौकार, 4 धावा. एकवीर माऊलीचे किरपेची जायले कोणी लोकांना, एकवीर माऊलीचे किरपेची जायले कोणी लोकांना. आम्ही मुंबईचे राज आहो, दर्या दिलाचे राज आहो. आम्ही मुंबईचे राज आहो, दर्या दिलाचे राज वेलकम बॅक. शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉट वरील चेंडू होता, फुल फेस ऑफ द बॅट. हा फटका सजवण्यात आला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर होता दिवेश पाटील यांच्या माध्यमातून आणि मिडल ऑफ द बॅटने स्ट्रॉंग बॉटम हँड सहित एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना दिवेश पाटील ब्रँडेड चौकार आपण पाहू शकलात. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे 21-21 या अंकावर. टॅप केलंय यावेळेस मात्र बॅक टू बॅक बाउंड्रीज. वेलकम बॅक. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. 29 धावा करायच्या आहेत. दिवेश पाटील यांनी योग्य वेळेवर 2 चेंडूंमध्ये 2 चौकार खेचलेले आहेत. आदरणीय सन्माननीय चंदन सिंग यांचा सॉलिड फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. भाईंदर वसई पालघर विभाग मंत्री, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. शेवटच्या 18 चेंडू शेष आहेत. 29 धावा. येणारे 18 चेंडू ठरवणार 1 लाख आणि आकर्षक करंडकाचा मानकरी कोण ठरतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने भावेश पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. या आधीच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर जशी पुढील षटकाला सुरुवात झाली त्या चेंडूवरती देखील चौकार आलाय. मागील 3 चेंडूंमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. त्यांनी सामन्याची दशा आणि दिशा बदललेल्या आहेत. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि विजयासाठी अजूनही 25 धावांची निकड. भावेश पाटील सुपर बॅटिंग. दिवेश पाटील, भावेश पाटील दोन्ही फलंदाज ज्वलंत फलंदाजी करतात. यावेळेस मात्र गुडघ्यांचा वापर करत असताना अगदी गुडघ्याला बॅलन्स केलं होतं भावेश पाटीलने, परंतु काय क्षेत्ररक्षण झालं. धृतेश यांच्या माध्यमातून बघा ऍक्शन रिप्ले, तत्काळ पुनरावलोकन आणि तेथे धृतेश यांचं हे A1 प्रदर्शन. खूप सुंदर टाळ्यांचा कडकडाट येतो या क्षेत्ररक्षणाकरिता. आतापर्यंत आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं कार्य धृतेश यांनी तल्लख बुद्धिमत्तेने अगदी ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपात करून दाखवलंय. सुंदर क्षेत्ररक्षण. समोरच्या दिशेने स्मॅश केलाय. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय. पंच दर्शवित असताना समीर यांचा इशारा आहे चौकार. धन्यवाद. अंपायर्स रिव्ह्यू आहे. चौकार गेलेला आहे किंवा नाही याचं ओके. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. चौकार आहे किंवा नाही याचं परीक्षण करण्याकरिता पंचांना चॅलेंज करण्यात आलंय. सध्या मिस्टर समीर आहेत आमच्या टेक्निकल रूम मध्ये आणि ॲज अ टेक्निशियन मिस्टर उत्सव मिश्रा
त्यांना दर्शवतायत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नक्की काय घडलेलं आहे मागील चेंडूवर, त्याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत. आणि अंततः थर्ड अंपायर चा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल टेक्निकल रूमच्या माध्यमातून. क्रिस्टल क्लिअर, दूध का दूध पाणी का पाणी, चौकार, 4 धावा. बघा तुम्हाला LED बॉलवरती देखील दाखवलं जात आहे नक्की काय घडलं होतं. खूप सुंदर पंचांची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर अशरफ, मिस्टर समीर यांची गुणवत्ता आणि चेंडू थेट सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. चौकारांची संततधार सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. साई गणेश सातपाटी संघाने पूर्णपणे या सामन्यावर आपली पकड मजबूत केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 34. विजयासाठी 15 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि 20 धावांची निकड. दिवेश पाटील, भावेश पाटील दोन्हीही फलंदाज अग्निदिव्य पेलतायत मैदानाच्या आतमध्ये. चौकारांची रांग लावण्यात आलंय. सप्तरंग उधळतायत आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग. यावेळेस मात्र आक्रमकतेला संयमाची जोड दिलेली आहे आणि चौकारानंतर सिंगल. क्लास बॅटिंग, क्लास, क्वालिटी, स्वीट, स्मार्ट, सेन्सेशनल, फास्ट, फ्युरियस सर्व गोष्टींचा समन्वय दिवेश पाटील यांच्या माध्यमातून. 35 धावा परिपूर्ण. इथे धावचीची संधी तर होती परंतु हवी तशी फेकी झालेली नाहीये आणि त्या कारणास्तव जीवनदान मिळालं दिवेश पाटील यांना. बघा क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु फेकी जी आहे ती ॲक्युरेट झाली नाही आणि त्या कारणास्तव दिवेश पाटील परफेक्ट पोहोचले घरट्यामध्ये सुरक्षितरित्या. 13 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. DNCC ट्रॉफी 2026 आदरणीय चंदन महेंद्र प्रताप सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं खुमासदार आयोजन करण्यात आलंय आणि स्वर्गीय अविनाश स्मृती चषकाचे आता अगदीच अंतिम क्षण आपल्या डोळ्यासमोर सजू लागलेले आहेत. जेथे 12 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण समोर आलेलं आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. चार्ज करावं लागेल. म्हणतात ना, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा अवकाशात उडेन मी. अडवू शकेल या वादळाला, अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, परंतु जळेल झोपडी माझी, आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरीही वाट चालतो आहे. कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायच्या आहेत 18 मॅच मध्ये. नो टाइम, नो टीम मीटिंग, नो टाइम पास प्लीज. पंच त्या ठिकाणी संकेत देतात. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल अप्लाय केला जातोय. चला इम्पॅक्ट प्लेअर आपण मैदानाचा ताबा घ्यावा, एक विनंती आहे. शेवटचे 12 चेंडू, 18 धावांची निकड. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. एका बाजूने आपण पाहू शकाल यश फाउंडेशन संघर्ष मुरबे, दुसऱ्या बाजूने साई गणेश सातपाडी. अशा दोन मातब्बर पालघर जिल्हा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील 2 महाशक्तींमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष. चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध अनुभवायला मिळतं. क्रिकेटचा हा खेळ, ज्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजय याच्या लाटा आहेत, पराभवाची ओटी आहे. अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजेच क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. DNCC ट्रॉफी या स्पर्धेचे शेवटचे 12 चेंडू शेष आहेत. अजूनही चॅम्पियन कोण ते मात्र अनिश्चित. भावेश पाटील स्ट्राईकवर. षटक क्रमांक 6 ला होते सुरुवात. धृतेश आलेले आहेत. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघाकडून सेकंड लास्ट ओव्हर नेहमीप्रमाणे क्रिकेटच्या क्षितिज वलयावर प्रचंड निर्णायक गणली जाते आणि येथे ते दृश्य आपण पाहतोय. भरपूर चर्चा विनिमय सुरू आहे मुरबे टीम मध्ये. थोडासा सराव करत असताना धृतेश यांना आपण पाहतोय.
रॉनी त्यांना थोडासा कानमंत्र देण्यात आलेला आहे. अर्थातच हार्दिक यांच्या माध्यमातून धृतेशचा पहिला बॉल. पंच दर्शवित असताना नो बॉल, खराब चेंडू आहे. आणि अतिरिक्त चेंडूच्या सहाय्याने आता मात्र एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाईल. 12 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण तयार झालंय. दिवेश पाटीलची दाद द्यावी लागेल प्रत्येक मॅच मध्ये येऊन. पहिल्या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत एक चिकाटी प्लेयर म्हणून तो खेळलेला आहे. संघर्षाचा शंखनाद त्याने केलेला आहे. म्हणतात ना की आयुष्यामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाहीये, परंतु तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. आणि ती मेहनत, ती जिद्द आणि चिकाटी दिवेशने दाखवलंय. मिस्टर डिपेंडेबल भावेश पाटील यांच्या बॅटमधून टिकलर झोन मध्ये सजवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव फलकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल. जसा महाअंतिम विजेता समोर येईल, डीजे ऑपरेटर आणि मंडप डेकोरेटर कृष्णा भैया यांच्या माध्यमातून सरप्राईज संपूर्ण डीएनसीसी ग्रुपच्या वतीने आपल्याला बघायला मिळेल. नक्की ते सरप्राईज काय आहे ते मात्र विजेते पदानंतरच. आणखीन एक देखना फटका. दिवेश पाटील ब्रँडेड चौकार 4. वेलकम बॅक. दिवेश पाटील या फलंदाजाला जे जीवनदान मिळालं त्याचा खूप चांगला फायदा त्याने उचललेला आहे. आणि पुन्हा एकदा साई गणेश सातपाडी संघाकरिता अँकर रोल तो प्ले करतोय. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 धावांचं टार्गेट समोर. दिवेश पाटील 21 धावांची एक चिवट खेळ साकारतायत. संपूर्ण जबाबदारी आपल्या अंगाखांद्यांवरती पेलत असताना भावेश पाटील यांची तितकीच चांगली साथ मिळते या मॅच मध्ये. 10 चेंडू 12 धावा, प्रचंड मेहनत, एकाग्रता, जळत्या निखारांवरती चालून मात्र इथपर्यंत पोहोचलेले आहेत. प्रचंड संघर्ष केलाय आणि आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू झालंय. हे काही महत्वपूर्ण क्षण आहेत. डीएनसीसी ट्रॉफी 2026 मधील 9 चेंडू 12 धावांची निकड सध्या पारड जड आहे साई गणेश सातपाटे टीमचं. कारण दिवेश पाटील सारखा महानायक दिग्गज कलाकार मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याची बॅट मात्र लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. झुंजार विस्फोटक फलंदाजी तो करतोय आणि शेवटपर्यंत टिकून राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आले पाहिजे. निर्भीडपणे, निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आले पाहिजे. अरे वादळांचं काय आहे, ती येतात आणि जातात, आपण मात्र मातीत घट्ट पाय रोवून उभं राहिलं पाहिजे. ही भूमिका दिवेश पाटीलने घेतलीय. लाख बोलाच्या स्पर्धेमध्ये 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजून देखील 11ची निकड समोर राहिलाय. फटका तर चांगला, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच बहारदार. आणि येथे मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये 22च्या खेळीस पूर्णविराम. सामन्यामध्ये आलाय ट्विस्ट अँड टर्न. फलंदाज बाद. तत्काळ पुनरावलोकन तुम्हाला दाखवलं जात आहे. तिथे बहारदार स्वरूपातील क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर भावेश पाटीलची महत्वपूर्ण विकेट. काय चेंडूला थांबविलं मिस्टर अनिकेत यांच्या माध्यमातून. वन ऑफ द क्लास फील्ड आपल्याला पाहायला मिळते. कदाचित या क्षेत्ररक्षणानंतर सामन्याची दशादिशा बदलू देखील शकते. कपिल आलेले आहेत नव्याने फलंदाजीसाठी. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. 11 धावा अजूनही करायच्या आहेत. थोडस मोमेंटमला शिफ्ट केलंय या विकेटने. डीएनसीसी ट्रॉफी 2026 पालघर जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, अग्रमानांकित, अग्रवलयांकित, अग्रगण्य, लाख मोलाची स्पर्धा आहे.
आणि त्या स्पर्धेचे हे काही अंतिम क्षण आपण जगतोय. दिवेश पाटील वन्स अगेन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. मुरबे संघ काय फिल्डिंग केली जाते. ध्रुवच्या माध्यमातून भन्नाट क्षेत्ररक्षण बघा. ऍक्शन रिप्ले बघण्यासारखा आहे. तेथे ध्रुवचा क्लास तुम्हाला बघायला मिळेल. अगदी समुद्र किनाऱ्याजवळ राहतात. सकाळी उठल्यानंतर ज्या अगदी मोहाने समुद्रामध्ये डुबकी घेतात आणि विलक्षण आनंदाची अनुभूती स्वीकारतात, तशा प्रकारे सध्या मैदानामध्ये त्यांचा खेळ सुरू आहे. आणि काय जबरदस्त एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अतिशय सराईत उच्च हातोटीने अग्रवलयांकित क्षेत्ररक्षण बोईसरच्या या क्रिकेट क्षितिज वलयावर आपल्याला पाहायला मिळतं. मुरबेट टीमचं चेंडू शिल्लक आहेत 6, धावा करायच्या आहेत 10. ग्रँड फिनालेचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकापर्यंत सुनिश्चित नाहीये. की नक्की चॅम्पियन कोण. दिवेश पाटील. बघा मुरबे संघ आणि विजय 1 लाख यामध्ये एक भिंत उभे आणि त्या भिंतीचं नाव आहे दिवेश पाटील. आणि जबरदस्त दोन्ही संघ आतापर्यंत या हंगामामध्ये एक टायटल आपल्या नावावरती करण्यामध्ये सुयशस्वी ठरलेले आहेत. स्ट्राइक ओव्हरच्या दिशेने सजवलेला फटका. सरावलीच्या मैदानामध्ये दोन्ही संघ आमने सामने आले होते. तेथे मात्र मुरबे संघ विजयी झाला होता. आज काय घडेल काय बिघडेल, कोण करेल वार कोण करेल पलटवार, सातपाटे संघ रिवेंज घेणार की मग मुरबे संघ आपला दबदबा कायम ठेवणार, हे बघण्यासारखं आहे. सरावलीच्या मैदानामध्ये जो किस्सा घडला तोच बोईसरच्या मैदानामध्ये घडतोय की काय, हे देखील बघण्यासारखं आहे. 5 चेंडू शिल्लक 9 धावांची निकड. रंगतदार रोचक रोमांचक अशी लढत आहे. 45 धावा फलकावर. आणि खऱ्या अर्थाने रोहित शर्माचा जर्सी क्रमांक, हर्षी तुझ्या माहितीसाठी सांगतोय, एकमेव असा फलंदाज आहे ज्याने 600 पेक्षा जास्त षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिज वलयावरती परिपूर्ण केलेले आहेत. याआधी आपण क्रिस गेलला पाहिलं होतं, 553 षटकार त्याच्या नावावरती होते. परंतु आता वन अँड ओनली रोहित शर्मा आणि त्याचा जर्सी क्रमांक सध्या प्रोग्रेस कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावा. वन डे फॉर्मॅटमध्ये शाहिद आफ्रिदीचा रेकॉर्ड होता 351 षटकारांचा, तो देखील त्याने ब्रेक करून टाकला. आणि 352 षटकारांसहित आता मात्र रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावरती आहे. मैदानामध्ये तणावाचं वातावरण. 5 चेंडू शिल्लक 9 धावांची निकड. कृष्णा भैया आपण सज्ज राहायचंय. जे सरप्राईज आहे ते सरप्राईज उलगडण्याकरिता रोनित बोल नको उडू आता. रोनित बोल पकड, पहिली बोल पकड. तो धावणार ना लगेच. बोल पकड बस. हे बोल पकड. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. येथून सामन्यामधील कुतूहलाचं साम्राज्य, उत्सुकतेचं काहूर आणखीन वाढलेला आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची निकड या सामन्यामध्ये आपण पाहतोय. कोणता संघ विजयी होणार. एका बाजूने दिवेश पाटील, दुसऱ्या बाजूने गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये अनिकेतला आपण पाहतोय. हृदयाची धडधड वाढू लागले, स्पंदने वाढू लागलेले आहेत, कंपने वाढू लागलेत. अतिशय रोचक असा सामना आहे. सन्मान दिलाय. येथून मात्र लेग स्टंपवरचा चेंडू होता, डिक्लेअर झोन मध्ये सजवलाय. खूप मोठा मोमेंट आहे या मॅच मधला. सरावलीच्या मैदानामधील किस्सा पुन्हा घडतोय की काय. 3 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावांची निकड आहे. ग्रँड फिनाले कशी असावी याचं सर्वोत्तम, जिवंत, ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण समोर आलेलं आहे. दोन्हीही संघ तुल्यबळ पद्धतीने खेळत आहेत. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज के, भारत माता के. 3 चेंडू शेष आहेत. गडी बांधवण्याचा क्रम जर आपण पाहिला, सातपडी संघाच्या आतापर्यंत 3 गडी गारद झालेले आहेत. आणि मुरबे टीमचा विचार जर आपण केला
तर 5 गडी गरज झाले होते आणि याचा अर्थ सुस्पष्ट आहे. जिथे 3 मध्ये 7ची गरज आहे, 6 केल्या तरी देखील सातपाटी संघ विजय होऊ शकतोय. फटका तर चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच बहारदार झालंय. आता चेंडू शिल्लक आहे 2 धावा करायच्या आहेत 6. 5 केल्या तरी सातपाटी जिंकणार. 5 केल्या तरी सातपाटी जिंकणार. प्रतिस्पर्धी संघाचे 5 विकेट्स आहेत आणि सातपाटी संघाचे आतापर्यंत 3 विकेट आहेत आणि म्हणून 2 चेंडूमध्ये 6ची गरज आहे परंतु 5 धावा केल्या तरी देखील सातपाटी संघ विजयी होऊ शकतोय. काय सामना रंगलाय, काटेकी टक्कर, अत्यंत उत्कंठावर्धक अशी लढत आहे. लाख मोलाच्या स्पर्धेचा अंतिम सामना कसा व्हावा याचं अतिशय सुंदर उदाहरण सद्यस्थितीमध्ये मुख्य क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय. यश फाउंडेशन संघर्ष मोरबे वर्सेस साई गणेश सातपाटी. 2 चेंडू शिल्लक 6 धावांची निकड. विकेटचा विचार जर आपण केल्याची नियमावली आहे त्या नियमावलीशी कटिबद्ध राहत असताना 2 चेंडूमध्ये जरी 5 धावा आल्या तरी देखील साई गणेश सातपाटी संघ विजयी होऊ शकतोय. दुनिया माने जोरो को, कोई ना माने कमजोरो को. आयुष्यामध्ये तुम्हाला लाखो करोडो व्यक्तींचा जरी विरोध असला तरी देखील विजयी तोच होतो ज्याच्या मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची धमक असते. ती धमक दोन्ही संघांना दाखवून द्यायची आहे. या मॅच मध्ये 13 एप्रिल 1660 मध्ये जी भूमिका बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंडीमध्ये घेतली होती, 4 फेब्रुवारी 1670 मध्ये जी भूमिका नरवीर तानाजी मालुसरेंनी घेतली होती, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, ही भूमिका मैदानामध्ये दोन्ही संघांना घ्यायचे. दिवेश पाटीलच्या बॅट मधून चौकार आलाय. धन्यवाद धन्यवाद डीजे. चेंडू शिल्लक आहे 1, धाव्या हव्या आहेत 2. दिवेश पाटील कानात तेल टाकून ऐका, 1 धाव जरी आली तरी देखील साई गणेश सातपाटी संघ विजयी होऊ शकतोय कारण आपले कमी गडी गारद झालेले आहेत. ग्रँड फिनाले. खर तर डीएनसीसी ट्रॉफीची खासियत आहे शेवटच्या चेंडू पर्यंत सामना निघून आलाय. अजूनही सुनिश्चित नाहीये डीएनसीसीचं आयोजन आणि हा अंतिम सामना आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा काढ 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 कडाट झालाच पाहिजे. लक्षात असू द्या दोन्ही संघांचे समर्थक कोणीही आतमध्ये यायचं नाहीये. सर्वात महत्वपूर्ण नियम, 1 धाव आली तरी देखील साई गणेश सातपाटी संघ विजय होऊ शकतोय परंतु समर्थक आत येऊ नका ही विनंती आहे. काय ग्रँड फिनालेचा सामना. दिवेश पाटीलच्या रिॲक्शन बघा, सर्व काही सांगून जात आहेत आणि हे एक्सप्रेशन तुम्ही नोट डाऊन करा. या एक्सप्रेशन मध्ये या स्पर्धेचा सर्व सार लिहिलेला आहे. सातपाटी क्रिकेटचा चॉकलेट बॉय आणि सातपाटी क्रिकेटला पडलेलं सर्वाधिक गोंड स्वप्न दिवेश पाटील सद्यस्थितीमध्ये लढतोय, झगडतोय, संघर्ष करतोय. अजून या मॅच मध्ये भरपूर काही शिल्लक आहे. आयुष्यामध्ये लढताना असं लढा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडलं पाहिजे. प्रवीण तरडेच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हा ग्रँड फिनाले आ रा 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 खतरनाक. 1 चेंडू 2 धावांची निकड. सिंगल जरी आली तरी देखील साई गणेश सातपाटी संघ विजय होऊ शकतोय. प्रेक्षक राजे मैदानामध्ये येऊ नका. पॅनलाइज केलं तर विजयाचं समीकरण बदलू शकतं. कंट्रोल ठेवायचंय विनंती. काय जबरदस्त ही लढत आहे. मुख्य क्रीडांगणावर लाख मोलाचा डीएनसीसी ट्रॉफी 2026 स्वर्गीय अविनाश स्मृती चषक 2026 चंदन महेंद्र प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाने शृंगारलेल्या या लाख मोलाच्या स्पर्धेचा खरा हकदार कोण. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे की मग साई गणेश सातपाटी. शेवटचा चेंडू ठरवणार आहे. 1 चेंडू 2 धावांची निकाल. टाळ्यांचा गजर येऊ द्या या चेंडू करिता. व्हॉट अ मॅच. पाय लटपटू लागलेत.
हृदयाची कंपन धड 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 धड. वैज्ञानिकांच्या मते 72 ठोके हृदयाचे पडतात, परंतु यावेळेला ती संख्या 100 पार आहे. धक 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 सुरू झालंय. एक चेंडू 2 धावा. हृदयाची कंपन वाढवणारा क्षण येथून टॅप केलाय आणि आपण पाहू शकाल खेळ खल्लास. साई गणेश सातपाटी, दिवेश पाटीलच्या नेतृत्वाखाली 1 लाखाचा मानकरी.